या चौकाराने षटक संपलाय। एक षटक पूर्ण 6 धावा। फुलटॉस चेंडू होता, समोर मारायचा प्रयत्न, बॅट शिगळा घेऊन लेग साइडच्या दिशेला चेंडू गेलाय, मिळवतोय चौकार। आता मात्र ऑफसाइड भरपूर बाहेर चेंडू, वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते। आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, पुन्हा एकदा सुटलाय झेल। मात्र फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू गेलाय, मिळवतोय चौकार। दोन षटक पूर्ण 17 धावा। बिनगडी बाद, अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल। बारी सुपर स्ट्रायकर संघाची। नवीन गोलंदाज निषराज बारी, वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक। काय फटका खेळलाय, लेग साइडच्या दिशेने येतोय हा षटकार। या षटकाराचे प्रायोजक पायघन हॉस्पिटल। पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू खेळलाय, बघूयात। एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, स्वतःला झोकून दिलाय चेंडू वाळवण्यासाठी। निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात पंकज याने। पुन्हा एकदा फ्लेग ऑफ द रेस्ट मिळवतोय षटकार। पहिल्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात। वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव। चालून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज पंकज बारी याचं। शेवटचा चेंडू राखण्यासाठी पंकज बारी।
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जागेवरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 4 षटक पूर्ण 42 धावा 1 गडी बाद. लोकेश गोलंदाजी मार्कवर 5वं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलाय कर्णधाराने लोकेश याला. पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली आहे. लोकेश बारी दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जात आहेत. जर सामना करतील राहुल बारी वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. ऑफसाईडच्या दिशेने कव्हर मध्ये खेळलाय चेंडू. निश्चितच 2 धावा. स्लोवर वन चेंडू टाकलेला होता. विकेट किपिंग अतिशय सुरेख विकेट किपिंग बघायला मिळाली आपल्याला. विकेट किपिंगच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालाय बारी स्ट्रायकर्स या संघाचा. नवीन फलंदाज पंकज बारी सामना करतील लोकेश बारी याचा. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव खर्च करतोय गोलंदाज लोकेश. स्लोवर वन टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय उंच गेलाय चेंडू मिळवतोय 6 धावा.
या षटकाराने षटक संपवलंय. 5 षटक पूर्ण झालेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात न्यायची आहे. या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स, जी ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानात दिसते, सोमा नारायण वारी पेंटर यावलकर, ब्रेक संपलाय. 5 षटक पूर्ण, 53 धावा. दोन गडी बाद. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा कुणाल, त्याचा सामना करतील महेंद्र बारी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा झेल सुटलाय. रनआउटची संधी आहे. बघूयात रनआउटची संधी होती बना यशस्वीरित्या पूर्ण केली. रन अतिशय अतिरिक्त स्पीड मध्ये टाकलेला चेंडू इनसाइड एज लागलाय. मिळाला इथं चौकार.
5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकानंतर धावा कसे आल्या तरी चालेल, पण धावा आल्या पाहिजेत. या पद्धतीने फलंदाजी मैदानात होताना दिसते. इनसाइड लागला होता चेंडू, किपरला बेट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार मिळवलाय. चौकारांना धावसंख्या झाली ती 59 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेला. 1 धावाने समाधानी झालेत पंकज बारी. पुन्हा एकदा गल्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. निर्धाव चिन्ह टाकून षटक संपवलंय कुणालने. 6 षटक पूर्ण झाल्यात. धावा झाल्यात त्या 62 धावा. फुलटॉस चेंडू त्या दरम्यान येतोय. आज षटकार अबाउट द हिटचा 9 बॉल चेक करण्यासाठी थर्ड अंपायर नाही रेफरल दिलाय. नो बॉल असेल. पुढचा येणारा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. महेंद्र बारी यांच्या आमंत्रित केलंय गोलंदाजाने राज बारी याने फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी. बघूयात फ्री हिट चेंडू कशा प्रकारे हाताळतोय फलंदाज. पुन्हा एकदा दुसरा उंच षटकार समोरच्या दिशेला लगावलाय. फ्री हिट वर घेतलाय पूर्णपणे फायदा. लागोपाठ 2 षटकार लगावलेत महेंद्र बारी यांनी. पुन्हा एकदा चालून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवलंय. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. मिळवतोय चौकार. अतिशय आक्रमक फलंदाजी या षटकामध्ये महेंद्र बारी यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. या चौकारा दरम्यान धावसंख्या झाली ती 79 धावा, 2 गडी बाद. अजून 3 चेंडू येणे बाकी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. फटका खेळलाय आणि मिळवतोय षटकार. तिसरा षटकार असेल या षटकातला महेंद्र बारी यांचा. या स्पर्धेत लागवणाऱ्या सर्व षटकारांचे प्रायोजक असतील पायघन हॉस्पिटल. पूर्ण हल्ला चढवलाय या गोलंदाजावर महेंद्र बारी यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन बॅटची कडा घेऊन अंगाला आदळला. 1 धाव वर समाधानी व्हावं लागेल. 5 चेंडूंमध्ये 24 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही 1 चेंडू येणे बाकी. या 1 धावेने धावसंख्या झाली ती 86 धावा, 2 गडी बाद.
महेंद्र बारी घडतात ते 18 धावा, 18 चेंडूंवर 32 धावा. समोर उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट चिकळा घेऊन सर्कल मध्ये चेंडू थांबतोय. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. या एका धावेने षटक संपवलंय. 7 धावा पूर्ण झाल्या. 87 धावा, 2 गडी बाद. निर्धारित फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये असेच काही मोठे फटके आपल्याला बघायला मिळतील, षटकार बघायला मिळतील, तरच एक उंच धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या ते उभारू शकतात. कारण 7 षटकांचा खेळ झालाय, 87 धावा झाल्यात. निश्चितच फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि ज्या प्रकारे महेंद्र भारी फलंदाजी करतायत, बुंद्यात टाकलेला चेंडू पियुष बुटे पूर्णपणे बांधून ठेवलाय ब्लॉकला. समोरच्या दिशेला सफॅन खेळून काढलाय. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. पंकज बारी यांना आता स्ट्राईक वर असतील ते महेंद्र बारी, ज्यांनी की मागच्या षटकामध्ये 25 धावा कुठून काढल्या होत्या. ऑफ द पिच नो बॉल. महेंद्र बारी यांच्यासाठी या सामन्यातील या इनिंगतील दुसरा फ्री हिट असेल. पहिला फ्री हिट वर यशस्वी झाले होते महेंद्र बारी. षटकार लागवण्यात बघूया दुसरा फ्री हिट वर काय करतायत. फुलटॉस चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट चिकडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. संधी होती मोठा फटका खेळण्याची, फुकट फटका खेळण्याची. अलॉंग द कार्वेट कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. येतोय चौकार. या चौकारने धावसंख्या झालेली 94 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. तर या एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय ते महेंद्र बारी, जे की 20 चेंडूंमध्ये 33 धावांवर खेळताय. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा त्यांच्या अर्धशतकासाठी पाहिजेत. बघूयात या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक येत आहे का. बुंदात टाकलेला चेंडू, कोणतंही उत्तर नाहीये. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. आठ षटकांचा खेळ झालाय. 95 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले कुणाल बारी याला. अतिशय स्पीडने टाकलेला बुंद्यात टाकलेला चेंडू. एक धावावर समाधानी व्हावं लागेल.
पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर असतील महेंद्र. निर्धारित फक्त 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही मोठे फटके आपल्याला निश्चितच बघायला मिळतील. पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न. एक चांगला प्रयत्न. गोलंदाज कुणालाच आपल्याला बघायला मिळालाय पण एक धाव रोखण्यात कुठल्याही प्रकारे यश आलं नाहीये. आता मात्र बॉडी लाईन वर टाकलेला चेंडू सरळ शरीराला आदरतोय आणि निर्धाव चेंडू टाकताय कुणाल वारी. आखू टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. त्या दरम्यान पूर्ण होते ती एक धाव. या एका धावेने धावसंख्या झाली ती 98 धावा. तो 3 विकेट घेतलेला आहे तो. पुन्हा एकदा चालून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज कुणाला. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण 90 षटक हाताळताना सहसा आपण बघत नाही टेनिस क्रिकेट मध्ये की फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजूनही एक चेंडू येणे बाकी. चांगला फटका येतोय चौकार. कव्हरच्या दिशेला फटका मारलाय. धावसंख्या झाली ती 102 धावा. या चौकाराने शतक पूर्ण झालंय. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन आला पियुष भुटे. काय फटका खेळलाय समोरच्या दिशेने. चेंडू उडवून दिलाय. मिळवतोय तो षटकार. या षटकाराचे प्रायोजक फायगन हॉस्पिटल. एक लंबा षटकार लगावतोय तो पंकज बारी. षटकाराने स्वागत करतोय पियुष भुटे. याचा एक आगळा वेगळा रनअप आहे या गोलंदाजाचा. आपण जर रिप्लेच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर बघितलं दुसरा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिलेच 1 रनचा कॉल दिलाय. चोवीस चेंडूमध्ये 38 धावांवर संघाचं शतक तर पूर्ण झालंय. बघूयात महेंद्र बारी यांचं अर्धशतक पूर्ण होत आहे का. कारण फक्त 12 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी आहे 4. 2 मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आणि ते कॅपॅसिटी आहे त्या फलंदाजामध्ये की तो 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके खेळू शकतो. त्या दरम्यान आखू टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये चेंडू गेलाय. बघूयात फलंदाज क्षेत्ररक्षक आळवतायत का आणि मिसफील्ड झाली. मिळवतोय 4 धावा. मागील मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच आहेत योगेश भाऊ बारी. त्यांनी स्टेजवर यायचंय. व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. आता मात्र 3 चेंडूंमध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. ती महेंद्र
बारी यांना अर्धशतक पूर्ण करण्यासाठी संघाची धावसंख्या तर सन्मानजनक झाली 114 धावा. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 2 रनचा कॉल दिलाय. बघूया 2 धावा पूर्ण होताय का आणि धाव बाद झालेत पंकज बारी. असं म्हणावं लागेल की महेंद्र बारी यांच्या अर्धशतकासाठी स्वतःला सरेंडर करून दिलंय. नवीन फलंदाज कैलास ताडे मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. आता मात्र फुलटॉस चेंडू ज्या कामासाठी सरेंडर केलं होतं पंकज बारी यांनी ते पूर्ण होताना दिसतंय. कारण षटकार लगावला. या षटकाराने धावसंख्या झाली ती 121 धावा. 49 धावांवर खेळताय. एक चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे अर्धशतकासाठी आणि त्या दरम्यान मोठा फटका अर्धशतक पूर्ण करतायत पंकज बारी. बारी प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पहिल्या दिवसातील दुसरं अर्धशतक महेंद्र बारी यांच्या बॅट मधनं आलंय. 28 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 122 धावा. नाही ना कुठे
कैलास डावखुऱ्या त्याचा फलंदाज कुणाल या दरम्यान गजानन कंस्ट्रक्शन यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अतिशय चांगला चेंडू पहिला चेंडू निर्धाव टाकून षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज कैलास ताडे. दुसरा चेंडू बॅटची कडा लागून एक धावावर समाधानी व्हावं लागलाय कुणाल बारियाला.
बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। दो गेंदों में 2 रन। मुकेश अगली गेंद डालने के लिए तैयार। कुणाल बारी स्ट्राइक पे है और ये तीसरी गेंद इस ओवर की। ये गेंद डाली और ये वाइड बॉल है, अंपायर ने वाइड करार दिया है। अठारह रन के स्कोर पर खेल रही है जय अंबे फ्लावर्स। अगली गेंद मुकेश की और ये दे दिया है सीधा बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया शॉट है। 4 रन के लिए गलती हो जाती है कभी कभी। मुकेश बारी की अगली गेंद खेलने के लिए तैयार कुणाल और ये फिर से वाइड करार दे दिया अंपायर ने, लेग साइड के बाहर। और ये वाइड, इसी के साथ 23 रन जय अंबे फ्लावर्स के हुए। अच्छा परफॉर्म कर रही है टीम। अगली गेंद मुकेश की और ये भी वाइड करार दिया है ऑफ स्टंप के बाहर और ये वाइड गेंद। इसी के साथ टीम का स्कोर पहुंचा है 24 रन। और मुकेश बारी अगली गेंद डालने के लिए तैयार और फिर से ये कैच आउट। कुणाल बारी 11 रन के निजी स्कोर पर आउट हो चुके हैं और पेवेलियन वापस लौटते हुए जय अंबे फ्लावर्स की पहली विकेट 24 रन के स्कोर पर यहां पे आती हुई। और ये सफलता यहां पर मिलती हुई बारी सुपर स्ट्राइकर्स के लिए। बहुत ही अच्छा ये मैच बारी युवा मंच प्रस्तुत बारी प्रीमियर लीग यहां पर अच्छी तरह से समाज के महानुभावों का प्रतिसाद मिलता हुआ और प्रज्वल अगले बैट्समैन अंदर आते हुए बारी प्रीमियर लीग। अगली गेंद मुकेश बारी डालते हुए और प्रज्वल ने फिर से बॉलर ने एक वाइड गेंद डाली है, अंपायर ने वाइड करार दिया। इसी के साथ 25 रन के स्कोर पर एक विकेट गंवाती हुई जय अंबे फ्लावर्स डेकोरेटर्स। अगली गेंद डालने के लिए मुकेश तैयार और ये गेंद डाली। ये बहुत ही अच्छी तरह से उम्दा शॉट यहां पर खेला और 6 रन के लिए प्रज्वल ने अपनी बहुत ही अच्छी तरह से आगे आकर गेंद बल्ला घुमाया और 6 रन के लिए। अगली गेंद डालने के लिए मुकेश तैयार। गेंद डाली और ये वाइड करार देते हुए बहुत ही 4 गेंदे यहाँ पर वाइड डाली है ये बॉलर ने। अपनी आखिरी गेंद डालने के लिए मुकेश बारी तैयार है और बहुत ही अच्छी तरह से ये गेंद डाला लेग साइड की तरफ। बॉल जाने के बाद ये ओवर खत्म हुआ है। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 32 रन, 1 विकेट। बारी युवा मंच के द्वारा यहाँ पर बारी प्रीमियर लीग एम के कोठारी स्टेडियम पर अखिल भारतीय बारी समाज के उपाध्यक्ष भरत बारी भी यहाँ मौजूद है।
48 गेंदों में 91 रन की जरूरत है जय अंबे फ्लावर्स को जीतने के लिए। शुभम ताड़े अपनी गेंद डालने के लिए तैयार। अपनी गेंद डालने के लिए शुभम ताड़े तैयार और ये गेंद डाली है और मारने का प्रयास था लेकिन एक रन नहीं मिला है। यहाँ पर कमेंट्री बॉक्स में पिंपला से पार्षद है अतुल बहुबारी, उनका आगमन हो चुका है। और युवा उद्योजक सुभाष बहुबारी भी यहाँ पर पधारे हैं। अगली गेंद डालने के लिए शुभम ताड़े तैयार और ये वाइड करार कर दिया है फिर से अंपायर ने। एक्स्ट्रा रन यहाँ पर फिर से जय अंबे फ्लावर्स डेकोरेटर को मिलता हुआ। शुभम ताड़े अगली गेंद डालने के लिए तैयार है और फिर से ये कॉटन बोल्ट बहुत ही अच्छी तरह से कैच लिया और ये दूसरा विकेट जय अंबे फ्लावर्स डेकोरेटर गवाते हुए। और जय अंबे फ्लावर डेकोरेटर्स का दूसरा विकेट गिरता हुआ 34 रन्स पे। और ये पुष्पेंद्र बारी एक साइड से वहां पर डटे हुए, पिच पर डटे हुए हैं।
45 रन और 4 विकेट। छत्तीस गेंदों में 78 रन की यहाँ पर जरूरत है जीतने के लिए जय अंबे फ्लावर्स। और टीम ओनर योगेश बारी यहाँ पर बैटिंग करते हुए, कैलाश ताड़ी ने गेंद डाली और यहाँ पर कोई रन नहीं। बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर। ये दूसरी गेंद डालते हुए बहुत ही बढ़िया गेंद डालने का प्रयास और ये हल्का सा बल्ला घुमाया और 1 रन यहाँ पर मिलता हुआ। समोरच्या दिशेला उंच उडवलाय चेंडू, टॉपच लागलाय आणि बाद व्हावं लागेल ते लोकेश बारी याला। 48 चेंडूंमध्ये 14 गडी। पाचवा गडी बाद झालाय। फुलटॉस चेंडू होता, पाहिजे तिथे मारू शकत होता लोअर फुलटॉस। बॅटचा फेस लवकर बंद झाल्यामुळे टॉपच लागलाय, चेंडू उंच उडाला। समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल घेऊन जलबाद केलाय लोकेशला। आता नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय बबन। रिक्वायर्ड रन रेट आता फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 14.06 म्हणजे सरासरी 14 रन प्रति ओव्हरने धावा काढाव्या लागतील, तेव्हा कुठे विजय हा निश्चित होईल। कारण 32 धावांमध्ये 75 धावांची आवश्यकता। लाईट साईडच्या दिशेने वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव। पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली होती, किपरच्या डोक्याच्या वरनं सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार आणि फलंदाज मिळवतोय चौकार। या चौकारने अर्धशतक पूर्ण झालाय जय अंबे फ्लॉवर्स या संघाचं। शेवटचा चेंडू टाकण्यासाठी कैलाश ताडे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला जाताना दिसतात। 31 चेंडूंमध्ये 70 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने अतिरिक्त लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन धाव संख्येत वाढ करतोय गोलंदाज। 54 धावा झाल्यात, 5 गडी बाद झाल्यात, 4.5 खेळ पूर्ण झालाय। पुन्हा एकदा बॅटची गळा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय। 1 धावावर समाधानी व्हावं लागेल। 1 धाव्याने षटक संपले, 5 षटक पूर्ण झाले आहेत आणि ड्रिंक्स लावली आपल्याला मैदानात जाताना दिसते।
आता चला तो ड्रिंक्स ड्रिंक ट्रॉलीचे स्पॉन्सर आहेत सोमा नारायण बारी व सोमा नारायण बारी पेंटर यावलकर. येणाऱ्या निर्धारित 30 चेंडूंमध्ये 68 धावांची आवश्यकता जय अंबे फ्लॉवर्स संघाला जिंकण्यासाठी. काय चेंडू टाकलाय ऑफसाईडच्या दिशेने पूर्णपणे बांधून ठेवलाय. निर्धार चेंडू टाकून पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पंकज बारी जाताना दिसत आहेत. त्यांचा सामना करतील बबन बारी. जोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये फुटवर्क यूज करत नाही तोपर्यंत बॅटला बॉल लागणे अशक्य असतं. जसं मोबाईल मध्ये नेटवर्क त्याच दरम्यान ड्युटी वगैरे सोडून सर्व हे काम करावे लागतात तेव्हा कुठे समाज एकत्रीकरण होत असतं. पुन्हा एकदा इनसाइड एज लागून क्लीन बोल्ड दांडी गोल झाली आहे. बॅटची एक आतली कळा घेतली होती आणि यष्टींचा वेध घेतलाय चेंडूने. निश्चितच बाद होतोय फलंदाज रोहन बारी. बघा हे जे आयोजक मंडळ सगळे काम वगैरे सोडून हे समाजाचं काही देणं लागतं त्या हेतूने ही स्पर्धा आयोजन केली आहे. पहिल्याच दिवशी पहिल्याच पर्वामध्ये चांगलं यश त्यांना संपादन झालंय कारण त्यांचे जे युट्यूबचे बांधव आहेत समाज बांधव त्यांच्या प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह रित्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. जे इथे येऊ शकत नाहीत त्यांनी युट्यूब लाईव्हने कमेंट केलेत की खूप छान नियोजन आपण केलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय राजबारी. जय अंबे फ्लॉवर्स संघाची विकेटांची पडझड तर कंटिन्यू चालू आहे कारण 57 धावांवर दुसरा गडी बाद झालाय. म्हणजे टोटल एकूण गडी बाद झालेत ते 7 गडी बाद झालेत. 5.5 पूर्णांकाचा खेळ संपलाय. एक चेंडू येणे बाकी. डान्सिंग करून एकदम अतिशय सन्मानजनक खेळून काढला कारण हॅट्रिक बॉल होता. जर कुठे मिस झाला असता तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पंकज बारीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली असती कारण आजच्या दिवसातील फलंदाजांच्या मार्फत तर 2 अर्धशतक या स्पर्धेत येऊन गेलेत. निश्चितच बाकी आहे ते फक्त एक हॅट्रिक करणं. क्षेत्ररक्षणामध्ये 2-3 कॅचेसही आजच्या दिवसात एकदम उत्कृष्टरित्या पकडल्या गेल्यात. 1 हँडेड कॅचेस, बाउंड्री, सेफ कॅचेस. आता बाकी आहे ते फक्त गोलंदाजांचं योगदान कारण हॅट्रिक घेण्यात यशस्वी झाला नाही कोणताही गोलंदाज. ओव्हर हॅट्रिक मात्र मागच्या 1-2 सामन्यात झाली होती. योगेशच्या माध्यमातून ओव्हर हॅट्रिक घेण्यात आली होती. म्हटलं मात्र कंटिन्यू हॅट्रिक 3 विकेट घेण्यात कोणताही गोलंदाज यशस्वी झाला नाहीये. योगेश बारी सामना करतील राहुल बारी यांचा. बघूयात कशा प्रकारे हाताळताय राहुल बारी याची गोलंदाजी. योगेश बारी पहिलेच लेग साइडच्या दिशेला मारण्याचा निर्णय केला होता. या एक धावेने फारसा फरक काही पडणार नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघावर कारण लक्ष मोठा आहे. काही मोठे फटके खेळावे लागतील कारण 16 पॉइंट म्हणजे टोटल सरासरी 17चा रन रेट आता झालाय कारण 23 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला बॉर्डर लाईनवर टाकलेला चेंडू पायाला चेंडू आदळतोय. त्या दरम्यान निघते ती 1 धाव. या 1 धावेने धाव संख्या झाली ती 59 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक वर असतील योगेश बारी. योगेश बारीला जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण जसे जसे डॉट बॉल येत आहेत तसं तसा रन रेट वाढतोय आणि रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. त्या दरम्यान येतोय तो एक वाईड बॉल म्हणजे अतिरिक्त स्वरूपात गोलंदाज थोडी मदत करतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्येत वाढ करण्यासाठी.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल बारी, त्याचा सामना करेल योगेश बारी. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा आधीच ठरवलं होतं की लेग साइडला फटका खेळायचा आहे, त्यामुळे फ्रंट लेग हा निघाला होता ऑफ साइडला. बॅट फिरते ती लेग साइडला, मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. कोणतेही धाव न देता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल बारी गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंच उडाला होता चेंडू. नो मान्स लँड मध्ये चेंडू पडतोय, कोणतेही धाव देत नाहीये गोलंदाज. 20 चेंडूंमध्ये 63 धावांची आवश्यकता पूर्णपणे बांधून ठेवलंय बारी स्ट्रायकर्स या संघाच्या गोलंदाजांनी. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राहुल बारी याची. आता मात्र फटका फसलाय, उंच गेलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे, झेल बाद व्हावं लागेल योगेश बारी याला. 8वा शिलेदार तंबूत परततोय. 9 चेंडूंमध्ये 8 धावांवर 8वा गडी बाद. 60 धावा पूर्ण झाल्यात, 8वा गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय योगेशची जागा घेण्यासाठी पियुष. योगेशची जागा घेण्यासाठी पियुष मैदानात आलाय. 19 चेंडूंमध्ये 63 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू येणे बाकी 7व्या षटकाचा. आता धावसंख्या झाली, रिक्वायर्ड रन रेट झाले ते 20. 19.89 म्हणजे टोटल जवळजवळ 20 धावा प्रति ओव्हर मध्ये काढाव्या लागतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 7 षटक पूर्ण, 60 धावा, 8 गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट आहे 21चा. पियुष भुटे नवीन फलंदाज, राजबारी नवीन फलंदाज, दोघेही नवीन फलंदाज एंडिंगच्या वेळेस मैदानात आहेत. थोडा अवघड वाटतंय लक्ष, कारण दोघंही नवीन फलंदाज आहेत, सेट नाही आहेत पिचवर. आणि आल्या मोठे फटके खेळणं एवढं वाटतं तेवढं सोपे नाहीये, कारण रिक्वायर्ड रन रेट आहे आता 21चा. प्रति ओव्हर मध्ये 21 धावा काढाव्या लागतील. नवीन गोलंदाज शुभम ताडे, त्याने 1 षटक टाकलाय, 2 गडी बाद केलेत, 7 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू निर्धाव होता, पण लेगबायच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव. बॅटा मातला फिरवले जातात, पण बॅट्सना बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा करतायत बारी स्ट्रायकर संघाचे गोलंदाज. शुभम ताडे दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. निर्धाव चेंडू, सरळ स्टंपांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज शुभम ताडे, कारण डॉट बॉल झाल्यानंतर त्याची रिएक्शन बघितल्यानंतर तर तेच वाटतंय सरळ दांडी गुल करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजाची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळला, रनआउटच्या स्वरूपात विकेट आउट करण्याची संधी होती. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, दोघं एंडला रनआउटची संधी होती, पण थ्रो चुकलाय. सेफ असेल फलंदाज, 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय पियुष. रिक्वायर्ड रन रेट झालाय 24 धावा प्रति ओव्हर. 3 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत शुभम याने. पुन्हा आता मात्र झेल बाद, अतिशय चांगला झेल घेतलाय राहुल याने. शुभम हा आपला 3रा गडी बाद करतोय आणि जय अंबे फ्लावर्स संघाचा 9वा शिलेदार तंबूत परततोय. शेवटचा गडी असेल. जर आपल्याला रन रेट थोडा वाचवायचा असेल, रन रेटचा इफेक्ट आता नाही, तर लीग स्टेजेस संपल्यानंतर जेव्हा क्वालिफाय होण्याची वेळ येईल तेव्हा रन रेटचा टेबल, पॉइंट टेबल बघितला जाईल. जर 2 टीमांना सारखे पॉइंट असतील तर रन रेट नुसार क्वालिफाय केलं जातं. जर आपला संघ सरळ पूर्ण बाद झाला तर रन रेट वर भरपूर फरक पडू शकतो, कारण 63 धावावर 9वा गडी, अजूनही 60 धावा आपल्याला बाकीत, म्हणजे अजून निम्म्या धावा कुठून काढायच्या आहेत. कुठेतरी रन रेटचा फरक पडेलच, कारण रिक्वायर्ड रन रेट झालाय तो जवळपास 25.71, म्हणजे जवळपास 26. 14 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता. कुठेतरी विकेट वाचवण्याचा प्रयत्न
केला पाहिजे फलंदाजाने. त्या दरम्यान येतं एक वाईट बॉल, अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. लेग साइडचा स्टंप ओढवण्याचा प्रयत्न गोलंदाज शुभम ताळे याच्याकडनं होतोय, त्यामुळे वारंवार येतोय तो वाईड. आता मात्र फटका फसला नाहीये, फटका लांब गेलाय. सरळ पत्रांचा वेध घेत फटका मारलाय तो सुपर 6. या 6 चे प्रायोजक पायघन हॉस्पिटल. आक्रमक फटका. असेच जवळपास कमीत कमी 7-8 फटके मारावे लागतील. 13 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता. निषिद्धराज बारी ज्याने पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय, षटकार लगावलाय. या ओव्हरचा येणारा असेल हा शेवटचा चेंडू. काउंटिंग जर केलं तर 9 षटकारांची आवश्यकता आहे, कारण 13 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता स्ट्राईकवर असेल राजवारी, जो फलंदाजाने आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत, कोणतेही धाव नाहीये. बघूयात याच षटकामध्ये खेळ संपतोय की शेवटच्या षटकापर्यंत खेळ जातोय, कारण गोलंदाज राहुल बॅटची कडा घेऊन उंच उडालाय चेंडू. झेल बाद झाला असता फलंदाज तर खेळ संपला असता. ऑल आउट झाली असती जय अंबे फ्लावर्स संघाची टीम. पुन्हा एकदा निषिराजच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. कुठेतरी रनांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय, रन रेट वाचवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज निषिद्धराज पाटील, निषिद्धराज बारी. पुन्हा एकदा फुलटॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे शेवटचा टोक लागल्याने क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय चेंडू. अजूनही 3 चेंडू येणे बाकी. 79 धावा झाल्यात, 9 गडी बाद आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती गोलंदाज राहुल याने. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. 80 धावा झाल्यात. नऊ चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता. सरळ उंच उडलाय चेंडू, एक हात सोडून मारला तर पुन्हा एकदा षटकार. या षटकाराचे प्रायोजक पायघन हॉस्पिटल. ऋषभ पंतच्या स्टाईल मध्ये मारलेला षटका 106 निषादराजच्या बॅट मधनं आपल्याला बघायला मिळतंय. कुठेतरी धावसंख्येचं अंतर कमी करतोय निषादराज पाटील. पुन्हा एकदा चालून मारलाय फटका, अलॉंग द कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, निश्चितच एक धावावर समाधानी व्हावं लागेल. एक चेंडू येणे बाकी, सन्मानाने खेळून काढला पाहिजे, कारण निषादराज मोठे फटके खेळतोय म्हणजे धावसंख्येत कमी करतोय.
वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव संख्येचा अंतर कमी करण्यात मदत करतोय निषदराज पाटील. राज याने सन्मानाने खेळला पाहिजे हा चेंडू, तरच शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल. 7 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. रनआउटच्या सर्वात बाद करण्याची संधी होती, पण एक चांगला कॉलिंग दोघेही फलंदाजांमध्ये. सेफ असेल निषदराज आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर दिसेल निषदराज पारी. सहा चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 6 षटकार लागले तर हा सामना फलंदाजी करणारा संघ जिंकेल. मात्र तेवढ्याच तुल्यबळ गोलंदाजी करणारा संघही आहे. चतुराईने चेंडू टाकलाय पहिल्या चेंडूवर. निर्धाव म्हणजे हा सामना पूर्णपणे बारी स्ट्रायकर्स या संघाकडे वळवला आहे, कारण 5 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 5 षटकार झाले आले तरी 30च धावा होतील. चालून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव. अंतिम टप्प्यात येऊन एक चांगली फटकेबाजी केली होती निषदराज पाटील यांनी. करतायत 8 चेंडूंमध्ये 19 धावांवर खेळतायत, त्यामध्ये 3 षटकार आहेत. आखू टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेला भिरकवून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र कोणतीही धाव घेतली नाहीये. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता आता उरली. येते फक्त आणि फक्त औपचारिकता. विजय तर पूर्णपणे निश्चित केलाय. बारी स्ट्रायकर्स या संघाने फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. पुन्हा एकदा निर्धाव. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत निषदराज बारी, कारण विकेट वाचवण्याचा प्रयत्न करतायत. येणारे 2 चेंडू येणे बाकी. बॅटची कळा घेऊन विकेट किपरला चकवून येतोय तो चौकार. आता मात्र 1 धाव घेतली आहे. लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण एकदावर समाधानी व्हावं लागेल. 1 धाव्याने 2 धावा घेतल्या आहेत. इनिंग संपली आहे आणि 29 धावांनी हा सामना जिंकला आहे. बारी स्ट्रायकर्स या संघाने 28 धावांनी हा सामना जिंकलाय. एक चांगला फाईट दिली आहे जय आंबे फ्लॉवर्स ने. शेवट येऊन निषदराज यांची फटकेबाजी होती, तर निषदराज बारी जर कुठे थोडंही लवकर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं असतं तर निश्चितच काही वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं, कारण त्यांच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. एक चांगली फटकेबाजी करत होते.